आजी पदाधिकारी, माजी पदाधिकारी, बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम नव्याने ज्यांच्यावर पदाधिकारी म्हणून जबाबदारी मिळणार आहे त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि खास अभिनंदन माझ्या सर्व जुन्या सहकाऱ्यांचं करतो, कारण एवढी वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे पक्षाशी निष्ठेनं, कधी अनुकूल परिस्थिती, कधी प्रतिकूल परिस्थिती यामध्ये आपण काम केलं. त्या माजी पदाधिकाऱ्यांना सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून धन्यवाद देतो. आणि ते जुने नवीन असे सर्व पदाधिकारी एकत्रितपणे हा मागाटाण्याचा रथ आपल्याला त्या ठिकाणी पुढे न्यायचा आहे. खरं म्हणजे आज अशा प्रकारच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा होणारा कार्यक्रम आहे. आणि मी अत्यंत आत्मविश्वासानं दाव्यानं सांगतो की 2 मंडलाचे प्रमुख कार्यकर्ते जे या सभागृहात उपस्थित आहेत, कुठल्याही पक्षाकडे अशा प्रकारची कार्यकर्त्यांची फौज भारतीय जनता पार्टी सोडून सक्रिय आहे असं मला वाटत नाही. कारण सगळ्यांचे दिवे विझलेले आहेत. आणि आज एकच आशेचा किरण या देशाला, या राज्याला, या मुंबईला भारतीय जनता पार्टी हा आहे. आणि आपण सारेजण ज्यांनी पद उपभोगलं किंवा आता ज्यांना जबाबदाऱ्या मिळणार आहेत ते आपण भाग्यवान आहोत. कारण ज्या पिरियडमध्ये, कार्यकालामध्ये आपण नेतृत्व करणार आहोत, ज्या ज्या पदांवर, तो आपल्या पक्षासाठी सुवर्ण काळ आहे. भारतीय जनता पार्टीचा इतिहास, काही जुनेही कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. आणि त्याच्यामुळे कोणत्या परिस्थितीमध्ये त्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी काम करून या पक्षाला वैभवाचे दिवस आणण्यापर्यंत झटले हे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी माहीत आहे. आज केंद्रामध्ये आपली सत्ता आहे, राज्यामध्ये आपली सत्ता आहे, मुंबईत पण तसा सर्वात मोठा पक्ष हा आपलाच भारतीय जनता पार्टी आहे. आणि त्याच्यामुळे सर्व ठिकाणी लोकप्रतिनिधी असतील, सरकार असतील, आपली आहेत. आणि जर अशा परिस्थितीमध्ये आपण काही लोकांना देऊ शकलो नाही तर मग त्या ठिकाणी आपल्याला काळ किंवा जनता माफ करणार नाही. शेवटी या राजकीय व्यवस्था कशासाठी असतात? राजकीय व्यवस्था या कोणाला तरी पद मिळणं, त्यांनी मोठं होणं, त्यांनी लोकप्रतिनिधी होणं, आमदार, खासदार एवढ्या पुरत्या नसतात. तर या पदांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्तता करण्याची जबाबदारी त्या पक्षाचा पदाधिकारी म्हणून आणि लोकप्रतिनिधींची आपली त्या ठिकाणी असते. आणि म्हणून आपण अत्यंत जबाबदारीने या ठिकाणी नव्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी रचनात्मक काम करण्याची आवश्यकता आहे. मगाशी कोणीतरी, मला वाटतं चौगुले साहेबांनी सांगितलं की प्रवीण मध्ये विन आहे. बरोबर आहे ना? तुम्ही मागचं विन सांगितलं, पण त्याच्या अगोदर प्र आहे. त्याचा अर्थ प्रथम मी पक्षासाठी, प्रथम मी जनतेसाठी. आणि जर प्रथम मी जनतेसाठी आणि पक्षासाठी असेल तर जगातली कुठली ताकद तुम्हाला पराजित करत शकत नाही.
तुमचं विन म्हणजे विजयच त्या ठिकाणी होणार आहे. आणि माझं आडनाव पण दरेकर आहे, त्याच्यामध्ये कर आहे, त्याच्यामुळे करावं लागतंय. कारण शेवटी पदाधिकारी म्हणून काम करत असताना मी पक्षाला काय डिलिव्हर करतो, मी जनतेसाठी काय पद म्हणून मी त्या ठिकाणी देऊ शकतो, हे जेव्हा तुमचा कार्यकाळ संपेल तेव्हा तुम्ही जेव्हा काही लिहाल, आठवाल, तर आपण काहीतरी लोकांना जर दिलं असेल तर पद सोडताना आपल्याला आनंद वाटतो किंवा पद संपल्यावर आनंद वाटतो. नाही तर तुम्ही वार्ड अध्यक्ष काय झालात, नगरसेवक काय झालात, आमदार काय झालात, सर्वसामान्यांना काय देणं घेणं. त्यांना 5 वर्षातून एकदा वोट द्यायचं, आपल्या खांद्यावर त्या ठिकाणी जनता भरवसा त्या ठिकाणी टाकत असते. त्यामुळं पद कुठलं आहे, पद छोटं आहे, पद मोठं आहे, मी त्या पदाला न्याय देतो का, हा आपल्या कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण काम केलं पाहिजे. आणि हे मी जेव्हा सांगतो तेव्हा मला नैतिक अधिकार आहे. मी पक्षाचा नेता म्हणून, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना माझी प्रत्येक कृती ही पक्षाला ताकद देत असते. मी जे काय करतो त्यातनं आपल्या पक्षाला ताकद मिळत असते. पक्षाच्या सगळ्या आपल्या ज्या काही प्रक्रिया असतात त्याला मदत करणाऱ्या गोष्टी घडत असतात. आता आपण राज्य सहकारी संघाचा उल्लेख केला. मी जर सहकारात काम करतो, मी त्या पक्षाचा जबाबदार असा नेता असेल, तर मी ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात माझ्या पक्षाचं अस्तित्व का नाही, हा जर मी विचार केला नाही तर मी कोणी झालो, त्याला काय पक्षाला त्याचा आनंद आहे किंवा काय जनतेला आनंद आहे. आज तुम्हाला सांगतो 21 पैकी 20 जागा आल्या, त्यात 13 भाजपचे प्युअर आहेत, प्युअर भाजपचे 13 आहेत. आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संघ ज्याची स्थापना महात्मा गांधीजींनी चौगुले साहेब केली होती. महात्मा गांधीजी पुण्यात येऊन त्या संघाची स्थापना केली होती, त्याचे वसंतदादा पाटील अध्यक्ष होते. आज राज्य संघाचं पुण्यात कार्यालय, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा सहकारी बोर्ड नावाची शिक्षण प्रशिक्षण देणारी व्यवस्था आहे. प्रत्येक जिल्ह्यात इमारत आहे, तिथे 15-20 स्टाफ आहे. आज त्या बोर्डाचा, त्या शिक्षण प्रशिक्षणाचा माझ्या पक्षाला उपयोग होणार आहे. त्या जिल्ह्यात संस्था काढणं, संस्थांना प्रशिक्षण देणं आणि संस्थांना मार्गदर्शन देणं. आपण मुंबई जिल्हा बँकेत गेलो, तिथे आपण चांगल्या प्रकारे जम बसवलं. महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन, तिथे पण 7-8 किती आपले भाजपचे आले, 9 लोक आपले आली. आपल्याला काय मोजायलाच तयार नव्हते. तुम्हाला 1-2 जागा देतो. एक राज्यातले मोठे नेते बोलले सहकार्यातले, तुमचं आहे काय भाजपचं. मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आपलं काय आहे बघू आपण तपासून. आणि जेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जा लढ पॅनल टाक, तेव्हा चर्चेला आले. आमच्या 9 जागा त्या ठिकाणी आपल्या निवडून आल्या. ही आपण ताकद निर्माण केलेली. कंझ्युमर फेडरेशनवर आज आपली सत्ता त्या ठिकाणी आहे. आज अनेक राज्यातले जवळपास राज्य स्तरावरच्या संघांमध्ये आपण त्या ठिकाणी कुठे सामोपचारानं, कुठे लढून त्या ठिकाणी आपण आपलं अस्तित्व निर्माण करतोय. आणि हे मी एवढ्यासाठी का सांगतोय की माझा उपयोग पक्षाला काय होतोय, मी पक्षालाच काय देतोय. आपण आज सेल्फ डेव्हलपमेंटची, मी ज्या जिल्हा बँकेचा अध्यक्ष, आपण योजना आणली. आज 20 इमारती उभ्या राहिल्यात आपल्या. आम्ही 51 इमारतींना कर्ज दिलंय, 1600 प्रस्ताव आले. आपल्या चारकोपलाच आपण मुख्यमंत्री स्वतः चाव्या वाटपला आले होते. आता एका इमारतीमध्ये किती लोक राहतात, एक 200-300 मतदार तर राहतात लोक. बरं, आपण त्यांना मदत केली, आपण त्यांच्या आपल्या मदतीने इमारत उभी राहिली, तर ते आपल्याला विसरणार का. अशा पद्धतीने माणूस आणि माणूस आपण पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न करतो.
मी जे करतोय त्याचा माझ्या पक्षाला काय उपयोग होतोय? लाडक्या बहिणींची योजना आणली आहे, 1,500 रुपयात लाडक्या बहिणींना सरकार देतंय. जेव्हा त्या ठिकाणी टीव्हीवर बातमी आल्या रश्मीताई की 500 रुपये 1000 रुपये अकाउंट ओपनिंगला त्या ठिकाणी घेतात, मी जाहीर करून टाकलं 1ही रुपया घ्यायचा नाही. आपण 1 लाख लाडक्या बहिणींचे अकाउंट मोफत आपण त्या ठिकाणी केले. 1 लाख अकाउंट. त्या 1 लाख लोक आपल्याला दुवा देणार ना. प्रवीण भाऊ भाजपचे आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांनी निर्णय घेतला, मिळणार की नाही भाजपला त्याचा लाभ? तेवढ्यावर मी थांबत नाही, कारण मी कधीच माझी गाडी थांबत नाही. डोक्यात वेगवेगळ्या कल्पना येत असतात. लाडक्या बहिणींना 1,500 त्यांच्या आयुष्याचं पूर्ण भलं होणार नाही, आम्हालाही कळतंय, सरकारलाही माहीत आहे. परंतु एक आधार या लाडक्या बहिणींना गरजेच्या वेळी, संकटाच्या वेळी त्या ठिकाणी 1,500चा होत असतो. आणि मग राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी भावना व्यक्त केली की या लाडक्या बहिणींचा हा पैसा व्यवहारात आला पाहिजे, अर्थव्यवस्थेत आला पाहिजे. काही लाडक्या बहिणी छोटं मोठं घरामध्ये 1,500 2-4 जणी मिळून करत होत्या. माझ्या डोक्यात आलं आपण काहीतरी योजना केली पाहिजे. मी लाडक्या बहिणींसाठी कर्ज योजना आणली 9% व्याजदराने. त्यावर मी बोललो ना, आपल्याला बिनव्याजी कर्ज द्यायचं आहे लाडक्या बहिणींना. तर बँक तर देऊ शकत नाही, बँक पण चालली पाहिजे. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो, त्यांना सांगितलं केव्हा जेव्हा तुम्ही चौकस असता कार्यकर्ता म्हणून तुमचं लक्ष चारी बाजूला असलं पाहिजे. मी कुठून मदत करू शकतो, मी काय देऊ शकतो, मी काय देऊ शकतो. नाही तर मी आहे पदाधिकारी केले, मी प्रत्येक वेळेला माझ्या पदाच्या माध्यमातून किती लोकांना काय देऊ शकतो हा विचार त्या ठिकाणी करत असतो. आणि मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की साहेब 4 महामंडळं अशी आहेत की 12% इंटरेस्टचा परतावा देतं, इंटरेस्ट देतं ते. मला म्हटलं कुठली महामंडळं? मी बोललो MTDC महामंडळ आहे, पर्यटन महामंडळ, ज्याच्या आई नावाची योजना आहे. आपल्या महिलांना माहीत पण नसेल ही योजना आहे का? कारण असायचा प्रश्नच ना. अख्ख्या राज्यात ना फक्त 7 लोक आलेत, त्यात मुंबईचे 5 आणि महाराष्ट्राचे 2. त्यांच्याकडे 17-18 कोटी इंटरेस्टचे पैसे पडून आहेत. हे सरकार द्यायला तयार आहे, पण आम्हाला माहित नाही. मी त्या MTDCच्या संचालकांना भेटलो, त्यांना सांगितलं मी अशा प्रकारची योजना आणतोय. पाटील नावाचे पर्यटन संचालनालयाचे डायरेक्टर आहेत. तर तेही तयार झाले. बोला साहेब इथे पैसे सरकारने दिलेत, एकही कोण योजना घेऊन कर्ज मागायला आमच्याकडे येत नाही. आणि त्यांना मी अभिनंदन करेन, त्यांनी तिथल्या तिथे बसून त्यांनी मान्यता दिली की तुम्ही जेवढी कर्ज प्रकरणं आणाल त्याचा इंटरेस्ट आम्ही देऊ. मग त्याच्यावर समाधान होईल तर प्रवीण दरेकर कसला. मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं साहेब असं आयु योजनेतल्या सगळ्या सवलती आपल्या लाडक्या बहिणींना द्यायला ते महामंडळ तयार आहे. आणि अजून 3 महामंडळ आहेत जे इंटरेस्टचा परतावा त्या ठिकाणी देतात, ज्याच्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ आहे, OBC महामंडळ आहे आणि भटक्या विमुक्तांचं कदम साहेब. माहित आहे का कदम साहेब आमचे इंटरेस्टचा परतावा देतात, माहित आहे ना? अशी 4 महामंडळ इंटरेस्टचा परतावा देतात की तुम्ही कर्ज घेतलं लाडक्या बहिणींनी आणि जर तुम्ही त्या ठिकाणी LOI करायला लागतो, नाही तर बोलतील भाऊ बोलले बिनव्याजी देतो. पहिला त्या महामंडळांकडे LOI आपल्याला क्रिएट करायला लागतो ऑनलाईन. मग माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी बैठक लावली वर्षावर. 4ही महामंडळांचे सगळे वरिष्ठ अधिकारी होते. बैठक सुरू झाली. मी फक्त 5 मिनिटात ही संकल्पना सांगितली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 1 मिनिटात सांगितलं की या सगळ्या योजना त्या ठिकाणी आपण जिल्हा बँकेबरोबर MOU करा
आणि या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी पैसे उपलब्ध करून द्या. आता याच्यातनं काय झालं, आज मुंबई बँकेकडे आमच्याकडे जवळपास 400-500 लाडक्या बहिणींचे अर्ज आलेत. येत्या आठवड्याभरात 500 महिलांना आम्ही 1 लाखाचे चेक देणार आहोत व्यवसायासाठी, ज्यांनी त्या ठिकाणी अर्ज केलेत, व्यवसाय करतायत किंवा करणार आहेत. आता मला सांगा, आपल्या लाडक्या बहिणींना आपल्या माहित आहे किंवा महिला कार्यकर्त्यांना माहित आहे? आम्ही कधी समजून घेत नाही. अपवादात्मक असतील 1-2-4 लोकांना कोणाला, किंवा प्रवीण भाऊ आता अध्यक्ष आहेत आपले, लाडक्या बहिणींचं काहीतरी चाललंय, कोण आलं, कोण आपल्या ब्रांच, पण मी मतदारसंघात 3-4 ब्रांच तेवढ्यासाठीच काढल्या की आपल्या लोकांना फायदा होईल. अशोक वनला आहे, आनंदनगरला आहे, आपले ठाकूर विलेजला आहे, फुलपाखरूत आहे. जर आपल्या महिलांनी पुढाकार त्या ठिकाणी घेतला किंवा चला काय कोण झोपडपट्टीत व्यवसाय करतंय का, कुठे चाळीत कोण करतंय का, त्यांना एकत्रित करा. मी माझ्या ब्रांचला सूचना दिल्यात की कशा पद्धतीनं LY तो त्या ठिकाणी करायचा, अर्ज कसा करायचा, हे सगळं सांगणारी त्या ठिकाणी यंत्रणा उभी केली. याचा मागचा उद्देश काय? महिलांचे पैसे त्या ठिकाणी इकॉनॉमीमध्ये आले पाहिजे. जर अर्थव्यवस्थेमध्ये या महिलांनी छोटा छोटा व्यवसाय करून त्या ठिकाणी पैसे आले तर माझ्या महिला भगिनींचं सुद्धा योगदान या राज्याच्या अर्थव्यवस्थेत राहणार आहे आणि त्या खऱ्या अर्थानं आर्थिकदृष्ट्या त्या ठिकाणी सबळ होणार आहेत. असा व्यापक विचार घेऊन आपण या ठिकाणी भूमिका घेऊन काम करतोय. मी या सगळ्याचा उल्लेख एवढ्यासाठी केला की माझ्या मोठेपणासाठी नाही, माझ्या संकल्पनेसाठी नाही, तर कार्यकर्ता म्हणून आपण मी काय देऊ शकतो. आज सुदैवानं राज्य सरकार आपलं आहे, केंद्र सरकार आपलं आहे, महापालिकेत त्या ठिकाणी आज आपण सांगू ते त्या ठिकाणी जनहिताचं काम होणार आहे. फक्त गणेश बोलला तसं वाळू सिमेंटकडे आपलं लक्ष नको, आपण ते कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्यांना दिलेलं आहे. तिकडे वास आला की वाळू सिमेंटकडे जाणारी लोक आहेत, भाजपचा कार्यकर्ता नाही त्याच्यामध्ये. आणि मग कार्यकर्ता म्हणून आम्ही काय करू शकतो, काय देऊ शकतो, सगळ्या व्यवस्था उभ्या आहेत. हा जर कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी विचार केला नाही तर मला पद मिळालं, 3 वर्ष निघून गेली, मी काय दिलं? ना मी मोठा झालो, ना पक्षाच्या पदाच्या माध्यमातून ज्या विभागात मी राहतो तिथे जाता येताना 4 लोक मला सलाम करतात, अरे भाजपचा हा चांगला वार्डाध्यक्ष होता, हा भाजपचा अमका कार्यकर्ता खूप चांगला होता बिचारा. ही जेव्हा वाक्य आपल्याकडे येतात ना त्यावेळेला आपण त्या पदाला त्या ठिकाणी न्याय दिला असं त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून मला वाटतं की कुठलंही पद असो त्या पदाच्या माध्यमातून पहिलं म्हणजे आपलं पक्ष संघटन मजबूत करणं. मी झाल्यानंतर माझ्या पक्षाची वाढ झाली का? पक्षाची वाढ होण्यासाठी मी जनतेला आपल्या पक्षाशी जोडण्यासाठी काही वेगळं केलं का? असणाऱ्या आपल्या संघटनेमध्ये आवडीनिवडीचे असू शकतात, परंतु सगळ्यांना बरोबर घेऊन मी संघटन त्या ठिकाणी बांधतोय का? नाहीतर मी पदाधिकारी झालो, मला कार्ड छापाय मिळालं, संपलं माझं काम, तुला आता बघून घेतो, तू आता कोण आहेस, तू आता माझी झालास. माझी असो, आपल्याला आवडो न आवडो, शेवटी ते माझ्या कुटुंबातले आहेत, माझ्या पक्षाचे आहेत. मतभेद येऊ शकतात, परंतु आपल्या पक्षात मनभेद होता कामा नये. आपल्या मागाठाणेमध्ये तशा पद्धतीचं काम आपल्या पदाधिकाऱ्यांकडून, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांकडून अपेक्षित आहे. आणि मी भाग्यवान स्वतःला समजतो. मी या मतदारसंघामध्ये काम करत असताना, नेतृत्व करत असताना मी कधीच हा माझा, तो तुझा, ह्याला कर, ह्याला नको करू असं एका पदाधिकाऱ्याने येऊन सांगावं. वार्ड अध्यक्ष होते त्यांनी सांगावं किंवा मंडल अध्यक्षांनी सांगावं. आता पण मी यादी बघितली नाही अजून या क्षणापर्यंत. मी एवढंच त्या ठिकाणी बोललो ना, यांचा फोन आला होता, भाऊ काय करायचं? बोललो तुम्हाला योग्य वाटेल ते करा,
फक्त कार्यकर्ता नाराज होता कामा नये. मुद्दाम कोणाला डावलणार असाल तर तुमची पण निर्णय क्षमता मला कळून येईल की चांगल्या माणसाचं नाव नाही घेतलं, हा नको तो हवा, कशासाठी? आपलं थोडं आपण काय मालक आहोत, आपण वाक आहोत. पक्षाने ते दिलंय, ती जबाबदारी, ते कर्तव्य बजावणारी आपण लोक आहोत. आणि त्याच्यामुळे मला वाटतं जो नेतृत्व करणारी लोक आहेत त्यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन या मागाठाणेमध्ये, आज उत्तर मुंबईमध्ये 4 ठिकाणी आमदार आहेत आपले, मालाड मध्ये आणि मागाठाण्यात नाही, परंतु या ठिकाणी सर्वात जास्त संघटन मजबूत हे मागाठाण्यात आहे. या नव्या पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये, म्हणजे महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी एक वेगळं माहोल झालं पाहिजे की आमच्या प्रत्येक यादीवर 10-15 कार्यकर्ते आहेत, प्रत्येक चाळीत आहेत, प्रत्येक इमारतीत आमचा ऍक्टिव्ह कार्यकर्ता आहे. अशी एक चळवळ भारतीय जनता पार्टीची गल्लीबोळात त्या ठिकाणी कशी आपल्याला उभी करता येईल याचा प्रयत्न आपल्या नवीन पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी करावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मी अनेकदा खंत व्यक्त केली, पुन्हा तीच रिपीट कॅसेट करतो की आपल्याकडे लोक कामं मागायची पण तसदी घेत नाहीत. म्हणजे इथे माझा आमदार निधी आहे, मी अनेक वेळा सांगितलं, अरे बाबा कामं द्या, लिस्ट द्या, आरामशीर. अरे 4 कामं घेऊन 4 ठिकाणी तुम्ही गेलात तर तुमच्या माध्यमातून ते काम झालंय. तिथल्या लोकांची बैठक घेतलीत, काय तुम्हाला काम पाहिजे, आमचे आमदार आहेत, आमचे खासदार आहेत, निवेदनं घ्या, बैठक घ्या, चहा प्या त्यांच्याबरोबर, त्यातनं तुम्ही जोडले जाता. महापालिकेची कामं आहेत, माझं पत्र त्या ठिकाणी अवेलेबल आहे, माझा PA काम करत असतो. परंतु ते ज्या पद्धतीनं ताकदीनं करायला पाहिजे ते पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांना करताना मला दिसत नाही. कार्यकर्त्यांनी ऑटो मोडमध्ये काम केलं पाहिजे. कोण सांग न सांगो, माझ्या विभागात काय समस्या आहे, माझ्या गल्लीत काय समस्या आहे, कशी सोडवली पाहिजे, पोलीस स्टेशनला पदाधिकारी गेला पाहिजे, त्या ठिकाणी BMCत गेला पाहिजे, आम्हाला त्या ठिकाणी फोन लावले पाहिजे, आमच्याकडून फोन लावून घेतले पाहिजे. पत्र तर त्या ठिकाणी माझी सांगितलं की कोण येईल त्याला पत्र त्या ठिकाणी द्या कार्यकर्त्याला. आणि हे मला वाटतं नियोजनबद्ध पद्धतीनं या ठिकाणी येणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे आतापर्यंत कामं म्हणून आपण जे सांगितले ते काम केले, तुम्ही नाही सांगितलं ती पण कामं आपण स्वतःहून त्या ठिकाणी केली. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की अशा पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी काम करावं. जुन्या पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन हे घेतलंच पाहिजे. तर जुना पदाधिकारी परत कसा दिसणार नाही याची काळजी नका घेऊ. आणि जुन्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा नव्या पदाधिकाऱ्यांना आपल्या अनुभवाचा त्या ठिकाणी लाभ मिळवून दिला पाहिजे, त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. कारण शेवटी तुम्ही काम पक्षाचं केले पदाधिकारी म्हणून, आणि मग तुमचे काही कटू चांगले जे जे अनुभव असतील तेही आपल्या या सगळ्या सहकाऱ्यांबरोबर शेअर करून या सगळ्या लोकांनी एकत्रितपणे मागाठाण्यामध्ये आपल्या पक्षाचं संघटन ताकदीनं आणखी कसं उभं राहील याची चिंता या ठिकाणी केली पाहिजे. आज अभिनंदनाचा ठराव आपण केला, परंतु अभिनंदन करत असताना आपण ज्याचं अभिनंदन करतो त्याची कार्यपद्धती काय, त्याच्याकडून आपण काय घेतलं पाहिजे का? आज त्या ठिकाणी आपल्याकडच्या लोकांनी, मी बँकेत आहे, सहकारात आहे, किती सहकारी संस्था काढल्या, आमच्या अमोल खरत कुठे ते आपले झाले. तुम्ही नाही 5 लोकांना भिडून काय संस्था काढल्यात. तुम्ही बोर्डावर डायरेक्टर आहात, वार्डावार्डात गेलं पाहिजे, कोणी कंझ्युमर स्टोअर काढलं पाहिजे, कोणी त्या ठिकाणी चांगली आता महिलांची सहकारी पतसंस्था, लाडक्या बहिणींची काढायचं सरकारचं धोरण आहे. किती महिलांनी आपल्या पुढाकार घेतला, मी सांगितलं वाटतं ताई तुम्हाला.
कृतीत यायला पाहिजे. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बायलॉज आणला पाहिजे, बैठक घेतली पाहिजे. कारण या जर अशा प्रकारच्या संस्था उभ्या राहिल्यात, तुमची लिडरशिप उभी राहते. एखादं ग्राहक स्टोर या ठिकाणी असेल, कंझ्युमर आपणा बाजार सारखं, तिथे आपले 11 डायरेक्टर जाऊ शकतात. 11 डायरेक्टर गेले, त्यांना लिडरशिप मिळते. त्यांना त्या ठिकाणी इथल्या ग्राहकांना चांगला माल मिळू शकतो. महिला पतसंस्था झाली, महिला आमच्या लिडरशिप करतील. स्वतःचं दालन स्वतः आपण उभं केलं पाहिजे. राजकारणात काय सगळ्यांनाच नगरसेवक होता येत नाही. एक कोणतरी त्या वार्डातनं होतो. आमदार काय सगळ्यांनाच होता येतं का? एक कोणतरी आमदार होतो. परंतु ज्या वेळेला असं आपण स्वतःचं नेतृत्व घडवत जातो ना, त्यावेळेला तुमचा आत्मविश्वास वाढतो. तुमचं नेतृत्व त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी एवढं काही वेळा त्याहीपेक्षा पुढे त्या ठिकाणी जाऊन उभं राहतं. आणि माणूस कामाने मोठा होतो, माणूस काय पदाने मोठा होत नाही. मी बघितलेला आहे, राज्याचे मुख्यमंत्री झालेले व्यक्ती, मी नामोल्लेख करत नाही, मी नागपूर एअरपोर्टवर मोतीबाई त्या ठिकाणी उतरलो, एकटेच चालले होते, एकटेच. बॅग घ्यायला पण कोण नव्हतं सोबत. कारण मी मुख्यमंत्री पदावर राहिलो, पण मी असं काय दिलं महाराष्ट्राला, मी असं काय दिलं सर्वसामान्य जनतेला, तर त्याचं उत्तर काय नव्हतं. परंतु असे अनेक लोक आहेत जे कधी आमदार झाली नाहीत, जे कधी खासदार झाली नाहीत, त्यांचे आपण पुतळे लावतो, त्यांना हार त्या ठिकाणी घालतो. अण्णाभाऊ साठे नव्हतेच कधी ना आमदार, होते काय? किती आमदार महाराष्ट्रातले लक्षात आहेत, किती मंत्री लक्षात आहेत. परंतु आज अण्णाभाऊंचं नाव घेऊन अनेक आमदार होतात, अनेक मंत्री त्या ठिकाणी होतात, कारण त्यांनी काम केलं. असे अनेक मी नावं घेईन की त्यांना समाज ओळखतो, समाज त्यांच्या प्रती त्या ठिकाणी आदरानं वागतो. ते आमदार नाहीत, ते खासदार नाहीत, ते नगरसेवक नाहीत, कारण ते समाजाला काहीतरी देतात, प्रामाणिकपणे लोकांसाठी काहीतरी करतात. आणि म्हणून आपल्याला काही अण्णाभाऊ साठे त्या ठिकाणी व्हायचं नाही किंवा मोठा नेता व्हायचं नाही. परंतु मी ज्या ठिकाणी राहतो त्या एरियात चर्चा आपल्या नावाची असली पाहिजे की नाही, की नाही या विभागात गेलं, काजूपाड्यात गेलं की आमका आमका भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जबरदस्त काम करतो. केतकीपाड्यात गेलं आणि 2-4 नावं सहज लोकांनी घेतली पाहिजे. ती आपली पदाची ओळख आहे. आता पदाधिकारी हा कुठे राहतो विचारलं, 10 लोकांना विचारलं, दुकानात, घरात, माहित नाही. मग तो घरातनं ऑफिसमध्ये आणि ऑफिसमधल्या घरातच जाणार असेल तर त्याला पक्षाला काय त्याचा उपयोग किंवा जनतेला काय त्याचा उपयोग. आणि म्हणून नवीन पदाधिकाऱ्यांकडून माझी अपेक्षा आहे की आपण स्वतःचं त्या ठिकाणी मूल्यमापन करायचं. आपण 3 महिन्यातना 6 महिन्यातना आम्ही मंडलाध्यक्षांनी तशी एक सिस्टीम करा. 3-3 महिन्यांनी नवीन जे पदाधिकारी झालेत त्यांचा रिव्ह्यू घ्या. संघटनात्मक त्यांनी महिनाभरात काय केलं, बैठका घेतल्या का, पक्षाशी किती लोक जोडली, पक्षाच्या माध्यमातून किती कार्यक्रम घेतले, तिथल्या लोकांची किती कामं केली, किती लोक त्यामुळे आपल्या मूळ असणाऱ्या भाजपमध्ये आणखी त्या ठिकाणी भर पडली. आणि याच्यातनं स्पर्धा करा ना. आणि निकोप स्पर्धा कधीही चांगली असते, कधी स्पर्धा असणं वाईट नसतं. पण स्पर्धा जीवघेणी नको, एकमेकांच्या तंगड्या ओढण्याची स्पर्धा नको. तो 4 कामं केली, मी 8 कामं करतो. तो 10 लोकांना मदत केली, मी 20 लोकांचे सुखदुःख बघायला जातो. ही स्पर्धा करा. पुढे स्पर्धा लोकांनाही हवी. असं कधी आपण बघितलं का की ज्वेलर्सची दुकानं असतात, सोन्याची दुकानं झवेरी बाजारमध्ये किती लागून असतात, 100-150 दुकानं. असं होतं का त्याचा धंदा होत नाही, याचा धंदा होत नाही? उलट लोकांना चॉईस मिळते. या दुकानात पण जाऊन आमच्या लाडक्या बहिणी बघतात, कुठं सोनं आहे, चांगलं आहे का, चांगलं आहे का, घासून पुसून बघतात. ते झालं की दुसऱ्या दुकानात जातात, दुसऱ्या की तिसऱ्या. चॉईस मिळते.
त्या दुकानदाराला रेट नीट ठेवता येतो, कारण माझ्याकडे नाही घेतलं तर ते दुसऱ्या दुकानात जाईल. ही पण राजकीय दुकान आहेत ना. मग जर आपण चांगली सेवा केली तर दुसऱ्याकडे जातील का लोक? पण आपल्या पदाधिकाऱ्याकडे एखादा प्रश्न घेऊन आला, तो भेटला नाही, त्याचा प्रश्न ऐकला नाही, तो मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला नाही, तर अडचणीतला माणूस त्या ठिकाणी थांबत नाही, त्याला उपाय पाहिजे असतो. तो त्या ठिकाणी दुसऱ्या घरात त्या ठिकाणी जाईल, दुसऱ्याकडे न्याय मागायला त्या ठिकाणी जाईल. आणि म्हणून मला वाटतं की आपल्याकडे येणारा सर्वसामान्य माणूस हा दुसऱ्या पक्षाकडे जाता कामा नये. एकदा तो आपल्याकडे आला की त्यांनी भारतीय जनता पार्टीचाच झाला पाहिजे, एवढं काम आपण सगळ्या या करावं, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि मला आनंद खूप आहे, मला तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे. आपले मोठे कार्यकर्ते कोण नाहीत, ना कोण उद्योगपती आहे, ना कोण बिल्डर आहे, ना कोण व्यापारी आहे. आणि असं ना कोणती पद आहेत, आपला नगरसेवक तर एकच आहे. पण सर्वसामान्य कार्यकर्ते या ठिकाणी प्रामाणिकपणे पक्षाचं काम करतायत. ज्या ज्या वेळेला पक्ष कार्यक्रम देतो, आंदोलन देतो, त्यावेळेला माझा मागाठाण्यातला कार्यकर्ता हा सगळ्यात त्या ठिकाणी पुढे असतो, याचा निश्चितपणे या ठिकाणी अभिमान आहे. आणि गेली 10-12 वर्ष जे पूर्वी होतो तेव्हाही त्या ठिकाणी या ठिकाणी कुठल्याही कटुता न येता, कुठल्याही प्रकारचे टोकाचे मतभेद न होता, हे सगळे कार्यकर्ते अभेद्यपणे पक्षाचं काम या ठिकाणी करतायत, याचा मला अभिमान आहे. खरं म्हणजे गणेशचं भाषण ऐकल्यावर मला वाटलं निवडणुकीचेच भाषण सुरू करावे की काय, परंतु निवडणुकीला जरा काहीतरी राखीव लागतं ना. यांचा मराठीचा मुद्दा काय आहे, भांडणं लावायचे काय धंदे आहेत, हे सगळं आपण काढणार आहोत. पण निवडणुकीला काहीतरी राखून ठेवू. मराठीचा आता निवडणुका आल्या 4-5 महिन्यावर, म्हणून मराठीचा पुळका आहे ना आला. अरे आम्ही मराठीसाठी काय, आम्ही कोण आहोत? या व्यासपीठावर बसलेले कोण आहेत? सगळेच मराठी आहेत ना. अरे आमच्या मोतीबाई जेवढा चांगला मराठी बोलेल तेवढे हे तरी मराठी बोलतील का? यांची पोरं इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये आणि सांगणार मराठीच्या गोष्टी. आम्ही जेव्हा सांगतो ते आमची पोरं पण मराठी माध्यमात त्या ठिकाणी शिकत असतात. अजून घोडा मैदान लांब आहे. मी ज्यावेळेला निवडणुकीत भाषण करेन त्यावेळेला यांचं मराठीचं सोंग ढोंग अक्षरशः मी उघडं पाडल्याशिवाय राहणार नाही. कारण मी साक्षीदार आहे, मला माहित आहे, मी त्या घरात ना आलोय, त्यामुळे मला दोन्ही घरं नीट माहीत आहेत. करणी कथनी काय आहे हेही मला माहीत आहे. परंतु आता हे खूप लवकर होईल. निवडणूक आपली येते, खूप दारुगोळा आपण चांगला भरून ठेवलेला आहे. आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कोणी दिला? पंतप्रधान मोदी साहेबांनी दिला ना. देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला ना. पियुषभाईंनी आपल्या त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा केला ना. मराठी भाषा भवन आपलं उभं राहतंय. बरं, देवेंद्रजींनी अनेकदा सांगितलं, आपल्या वरळीच्या मेळाव्यात सांगितलं, कुणाचा बाप त्याचा आजा आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार नाही, हे देवेंद्रजींनी सांगितलं की नाही? पण मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार. ते कसं पाऊस आला की ते बेडोक डराव समजायचा आता पाऊस आला, तसं निवडणुका जवळ आल्या, कोणी काय मुंबई तोडत बिडत नाही. देवेंद्र फडणवीस साहेब काय पाकिस्तानात आलेत का? आमचे आशिष शेलार अध्यक्ष ते कुठून आलेत? बांगलादेशमधून आलेत का? रवी चव्हाण आमच्या कोकणातले आहेत मराठी, ते प्रदेश अध्यक्ष कुठून आलेत? अरे आमच्या योगेश सागर गुजराती बोलतात, मराठी बोलतात, ते जरा कोणी बोलून दाखवा त्यांच्यासारखं. आपला आमचा मनोज कोटक असेल, संजय उपाध्याय, त्यांच्यावर मराठीत बोलून बघा. सगळे या मातीशी एकरूप झालेत. परंतु आपल्यात आता काहीच हाताला लागत नाही. आपलं सगळं उजाड राजकीय माळ झालेला आहे. आता काहीतरी आपल्याला भावनिक इश्यू काढून
काय करता येतंय का असा शेवटचा प्रयत्न दुर्दैवानं सुरू आहे. अशा वेळेला आपण अलर्ट असलं पाहिजे. आपल्या पदाधिकाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे की होय, या ठिकाणी मराठीसाठी आम्ही तेवढ्या ताकदीनं आहोत, परंतु इतर भाषिकांचा सुद्धा त्या ठिकाणी सन्मान करण्याची संस्कृती ही महाराष्ट्राची आणि मराठीची, हे आपल्याला सांगावं लागेल, बोलावं लागेल. आणि म्हणून तशा पद्धतीनं आपली बूथपासून ते वार्ड स्तर आणि वार्ड स्तरापासून या ठिकाणी मंडळ स्तरावर अत्यंत योग्य पद्धतीनं आपण रचना करा. मी का जिल्हा स्तरावर बोलणार नाही, की जिल्हा स्तर खूप नेते आहेत. मी आपला मागाठाण्यापुरतंच बघतो आणि मी महाराष्ट्रात काम करतो. परंतु सगळं आपलं संघटन आज आपल्या मागे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, केंद्रीय मंत्री पियुष भाई आहेत, गोपाळ शेट्टी साहेब आहेत. ते जरी माजी खासदार असले तरी आज ते कार्यकर्त्यासारखे आपल्या सगळ्या गोष्टीत पुढे असतात. आमदार म्हणून मी आहे. तुम्हाला जे जे लागेल पक्षाच्या वाढीसाठी किंवा जनहितासाठी ते देणारे आम्ही सारी तुमचे सहकारी तुमच्या पाठीशी भक्कम आहोत. परंतु आम्ही असलो तरी काम करणारे तुम्ही आहात आणि हे नव्या पदाधिकाऱ्यांनी दाखवून द्या. आणि मी नव्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करेन. ते नियुक्त झाल्यानंतर काही कार्यक्रम घेतले, काही उपक्रम घेतले, उत्तम पद्धतीनं त्यांनी नवे पदाधिकारी असूनही त्या ठिकाणी संघटन केलं, त्यामध्ये सहभाग त्या ठिकाणी घेतला. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या लोकांना आपल्याला ताकद द्यायची आहे. जे काही पदाधिकारी राहिले असतील त्यांनाही त्या ठिकाणी आपण, जे मोठे पदाधिकारी आहेत, आज काही लोक मला दिसत नाही आहेत, माझ्या नजरेत आहेत, काय झालंय काय नाही, मी जाहीर वाच्यता करत नाही, पण त्यांनाही बोलवून पक्षामध्ये त्यांचा सन्मान त्या ठिकाणी आपण करणार आहोत. जिल्ह्यावर जबाबदारी देऊ, काही लोकांना इतर ठिकाणी आपण अकोमोडेट करू. सगळ्यांना बरोबर घेऊन वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देऊन येणाऱ्या काळामध्ये मागाठाणे विधानसभा किंवा मंडल हे आपल्या भारतीय जनता पार्टीचा मुंबईतली ही तिन्ही मंडलं अगदी भक्कम आहेत. अशा प्रकारचं या तिन्ही मंडळांनी काम करावं. आज तिसरं मंडळ नाही पण मंडलाध्यक्ष आलेत, त्याच्यामुळे त्यांना सांगितलं की त्यांच्या मंडळात बरोबर जाईल अशा पद्धतीनं सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी काम करावं. माझं भाषण लांबलं असेल पण मी भाषणापुरतं करत नाही, कारण शेवटी तुम्ही येता ते काय जेवायला नाही खाली आलेले. कार्यकर्ता येतो त्याला विचार दिला पाहिजे, त्यांनी पक्षाचं काम केलं पाहिजे, लोकांशी बॉन्डिंग त्या ठिकाणी कसं केलं पाहिजे. शेवटी कार्यकर्ता यातनाच घडत असतो, प्रगल्भ होत असतो. म्हणून कदाचित लांबलेलं भाषण असेल त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करेन. परंतु भाषण लांबलंय पण जेवणाची पण व्यवस्था केली. हळूच अमितचा मला फोन आला, बोललो भाऊ काय काय काय. अरे बोललो हे काय नवीन आहे का, बोललो 10-12 वर्ष आपण हेच करतोय. बोललो सगळ्या कार्यकर्त्यांचं सुद्धा बोललो उत्तम पद्धतीचं जेवण ठेव, कारण कार्यक्रम झाल्यावर त्या ठिकाणी सगळेजण आपण जेवणाचा आस्वाद त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत. मी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो. आपण या ठिकाणी अभिनंदनाचा ठराव मांडला, त्या दोन्ही ठरावाचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि आपण सगळ्यांना विनंती करतो की अशाच पद्धतीनं एकोप्यानं या ठिकाणी मागाठाणे विधानसभा आणि आपली तिन्ही मंडळं हा मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचा येणाऱ्या काळात अतिशय भरभक्कम अशा प्रकारचा बालेकिल्ला ठरेल, अशा प्रकारची आपण सगळ्यांनी काळजी घेऊन काम करूया, ती अपेक्षा व्यक्त करतो. आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.